नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमांवरती एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे. हा आहे नवा हिंदुस्तान असं म्हटलं आहे. त्यांच्या या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली आहे. राजन विचारे यांनी निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता, तर धनुष्यबाणाचा कार्यकर्ता असा प्रचार नरेश म्हस्के यांनी केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे 2 लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेत. या विजयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गड राखलाय. तसेच तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार देखील मानले. त्यासाठीच त्यांनी समाज माध्यमांवरती एक पोस्ट शेअर केली. तसेच या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे. हा आहे नवा हिंदुस्तान असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. या आशयाचा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल परिसरामध्ये लावला असून तो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील विव्याना मॉल समोर मोठा अपघात झाला आहे. विव्याना मॉल समोर असलेल्या उड्डाण पुलावरती वाहने एकमेकांना आदळून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून फक्त गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू असून या अपघातामुळे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे. या अपघाताची कारणे किंवा कोणी दुखापत झाली त्याचा तपास सध्या सुरू आहे.
नाही टोईंग व्हॅन आली का टोईंग व्हॅन नाही येते नावच नाही माहिती TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली आहे. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं प्रतिपादन आयुक्त राव यांनी भेटीनंतर केले आहे. सरासरी 1200च्या घरात असलेली बाह्य रुग्णसंख्या सध्या 2200च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महापालिका, वसतिगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय आणि तसेच महाविद्यालय यांच्याशी याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉक्टर राकेश बारोटे, डॉक्टर स्वप्नाली कदम इत्यादी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व 7 खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केलं. तर त्यांच्या पत्नी सौ वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पेढा देऊन त्यांचं तोंड गोड केलं. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील येथे उपस्थित होते. थँक्यू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.